नाशिकमधल्या 3 गोष्टी जगभरात प्रसिद्ध आहेत। पहिलं म्हणजे तिथलं देवस्थान आणि दुसरं म्हणजे द्राक्ष आणि त्याच द्राक्षापासून बनवली जाणारी वाईन। चला तर मंडळी, आज आपण नाशिक या शहराची सफर करूया आणि तिथले द्राक्षापासून बनवली जाणारी वाईन आणि खूप काही गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करूया। चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया। पहाटे 5 वाजता आम्ही प्रवास चालू केला। अंकित आणि मंगेश रात्रीच राहायला घरी आले होते, त्यामुळे पहाटे लवकर निघायला मदत झाली। यावेळी ट्रेननी न जाता आम्ही बाय रोड जाण्याचं ठरवलं होतं। आता ह्या रोड ट्रिपमध्ये आम्ही 4 जण होतो। सकाळी पहाटे लवकर निघाल्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली होती, म्हणून जवळच एक ढाबा बघून थांबलो। सूर्याचेही दर्शन झाले। साई सिद्धिविनायक हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करायचं ठरवलं। नाश्त्यासाठी इडली, वडापाव, मिसळपाव आणि डोसा असे 4 पदार्थ मागवले होते। हे सगळं झाल्यानंतर चहा आमची मॅन्डेटरी असते। चहा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। अजून नाशिक 30 किलोमीटर लांब होतं। थोड्याच वेळात आम्ही नाशिकमध्ये एंटर केलं। तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ। तर आता मी आलो नाशिकला आणि बाजूलाच द्राक्षाची बाग बघितली म्हणून थांबलो आणि व्हिडिओ चालू केला। खरं तर आम्ही सकाळी 5 वाजता निघालोय आणि मध्ये नाश्त्यासाठी थांबलो आणि आता ऑलमोस्ट 20 किलोमीटर आतमध्ये आहोत आणि नाशिक आलाय जवळ। आणि माझ्यासोबत आहेत आपल्या नेहमीचे समृद्धी, अंकित आणि मंग्या। तर चला त्यांना भेटवतो। नमस्कार मंडळी, आम्ही आता नाशिकला आलो जसं वैभवने सांगितलं आणि मी खूप दिवसानंतर व्लॉगमध्ये येतोय वैभवच्या आणि बाकी हे सगळे सांगतील जाता। अंकित आणि समृद्धी पण आहे आमच्या सोबत। नमस्कार मंडळी, मी अंकित लोखंडे। तर आज आपण फिरणार आहोत नाशिक। बघूया काय काय कव्हर करू शकतोय। सो सोबत राहा आणि एन्जॉय करूया। तर आज आपण पहिला स्पॉट कव्हर करणार आहोत, तो आहे त्र्यंबकेश्वर। बघूया आता कसं आहे। मी ऐकून तर खूप छान वाटतंय ते मंदिर, आता जाऊनच बघूया। चला। तर आता आपण चाललोय द्राक्षाच्या बागेत। जाता जाता रोडला द्राक्षाची बाग दिसली। माझा तर पहिला अनुभव आहे, बाकीच्यांनी काय बघितली कधी माहित नाही। मी पण पहिल्यांदाच बघतोय, तर आपण सगळ्यांनीच अनुभव करूया त्याचा। अरे अरे, एक कच्ची द्राक्ष आहे देवा इकडे। बहुतेक थोड्या दिवसात ती पिकणार आहे ना। हो हो, काय दिसतात। हा सीझन द्राक्षांचा आहे। हिवाळ्यात द्राक्ष मस्त पिकतात। सध्या हिवाळा चालू झालाय आणि द्राक्ष सुद्धा कच्ची आहेत। इथले कारागीर हे द्राक्ष एका पाण्यामध्ये डुंबवून ते स्वच्छ करून घेतात, जेणेकरून ती द्राक्ष स्वच्छ व त्यांना कीटाणू लागणार नाहीत। ही प्रोसेस आम्हाला बघायला मिळाली। जर तुम्ही नाशिक एक्सप्लोर करत असाल तर याही गोष्टीचा एकदा अनुभव घ्या। तर आता द्राक्षाची बाग बघायला आलेलो, पण प्रॉब्लेम असा झाला की ती छोटी आहेत आणि ते थोडंसं त्याला काहीतरी औषध की पाण्याने काहीतरी धुतलं जातं, मग ते असं मोठे होतील। आता काही दिवसातच मोठे होतील, 1 महिना वगैरे लागेल आणि मग तेव्हा आपण येऊ तर बघूच। तर चला जाऊया आता। मस्त अशी आम्ही चौघांनी पहिल्यांदाच ही बाग बघितले आणि अनुभव मस्त असा होता। तर याची वाईन कुठे बनते तिकडे पण आपण जाणार आहोत, पण पहिला त्र्यंबकेश्वरला जाऊया आणि तिकडे दर्शन घेऊन मग आपण वाईन पण टेस्ट करायला जाऊया। चला। झाडाला लागलेली द्राक्ष पाहून चौघांचा अनुभव सुखावला। चौघांचा हा अनुभव पहिलाच होता। हे बघून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। आत्ता आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला। हा प्रवास 20 किलोमीटरचा असणार होता, पण ह्या रोड ट्रिपमध्ये तोही लगेच पूर्ण झाला। इथून कुठे? त्र्यंबकेश्वर पोहोचल्यावर
त्या भागात प्रवेश करण्यासाठी आमच्याकडून 50 रुपये चार्ज केले व आमची गाडी पार्किंगसाठी 100 रुपये. इकडे येत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की दर्शनासाठी जाण्यासाठी एवढे चार्ज पे करावे लागतात. तिकडे जात असताना आजूबाजूला खूप दुकानं लागतात. तुम्ही इथून सुद्धा शॉपिंग करू शकता. आता त्र्यंबकेश्वरमध्ये 2 मंदिरं आहेत. हे आम्हाला आधी माहीत नव्हतं, म्हणून आम्ही मेन गेटला गेलो. सध्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2 मंदिरं आहेत. एक नवे शिव मंदिर आणि दुसरं म्हणजे जुनं शिव मंदिर. आम्ही ज्या मंदिरात जात होतो तिथे VIP पास लागणार होता आणि ते आम्हाला आधी माहीतच नव्हतं. थोडा वेळ आजूबाजूला विचारल्यानंतर कळालं की दुसऱ्या बाजूने जाण्यास परवानगी आहे, तिथे पासची गरज नाही. म्हणून आम्ही जनरल लाईनमधून आत जायचं ठरवलं. इथून खूप मोठी अशी लाईन होती. टोटल इथे 6 चेंबर्स आहेत. एक चेंबर पार करण्यासाठी जवळजवळ 1 तास लागत होता. भाविकांची एवढी गर्दी बघून अर्धे लोक मधूनच बाहेर जात होते. रांगेत उभे राहून आम्हाला 2 ते 3 तास झाले होते. आमच्याकडे जास्त वेळ सुद्धा उरला नव्हता. पुढचा प्रवासही करायचा होता. म्हणून आम्ही बाजूलाच असलेले जुने शिव मंदिर म्हणजेच जुने महादेव मंदिर इथे जाऊन भेट देण्याचं ठरवलं. तिथे आम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे दर्शन मिळालं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेरचा परिसर निहाळत बसलो. मंदिर असे मस्त करून ठेवले होते. जुने मंदिर चांगल्या अवस्थेत नसल्यामुळे हे पुन्हा एकदा उभारण्यात आलं होतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी बाहेर आलो. तिथले काही प्रसिद्ध मिठाई विकत घेतली. आता रांगेत उभे राहून खूप भूक लागली होती, म्हणून जवळ खूप असे हॉटेलचे ऑप्शन होते. त्यातल्या त्यात सुखसागर छान वाटत होतं, म्हणून तिथे आम्ही जेवणाचं ठरवलं. प्रथम मसाला पापड मागवला. त्याची चवही छान होती. त्यानंतर सॅलड, पनीरची भाजी आणि सोबत चपाती. गळ्याला काहीतरी थंड म्हणून छास मागवला होता. पनीरची भाजीसोबतच छोलेची भाजीसुद्धा आत्ता आली होती. जेवणाला चालू केलं. जेवण असं छान मस्त लागत होतं. पोटभर जेवलो आणि पुढच्या प्रवासाला जायची तयारी चालू केली. तर आत्ता आपण चाललोय सुला वाईन्सला, जे की नाशिकमध्येच आहे. पोचायला आम्हाला एक अर्धा तास लागा. इथे गेटवर आम्ही इन्क्वायरी केली तर आतच तिकीट मिळणार होतं. आतला परिसर मस्त असा वाटत होता. वेलकम टू सुला वाईन यार्ड असं लिहिलं होतं. इथे बघाल तर पर पर्सन 1000 रुपये आहे, कारण आम्ही विकेंडला आलो होतो. तुम्ही जर मधल्या दिवसात येत असाल तर 600 रुपये चार्ज मिळेल. गेटमधून आम्ही आतमध्ये गेलो आणि बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करायला चालू केल्या. तर आत्ता आपण आलोय नाशिकमधील फेमस अशा सुला वाईनमध्ये. खूप दिवसापासून आम्ही इकडे यायचा प्लॅन करत होतो. सकाळी सकाळी आम्ही नाशिकला पोहोचलोय आणि नाशिकला पोहोचल्यानंतर प्रथम आम्ही दर्शन केलं त्र्यंबकेश्वर, जे तुम्ही मगाशी पाहिलं. आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन खूप वेळ लागला, जसं की मी तुम्हाला ओव्हरव्ह्यूमध्ये सगळं दाखवलं आहे. आत्ता आपण आहोत सुला वाईनमध्ये. ह्या बॉटल्स बघता ते सगळ्यात मोठ्या बॉटल्स आहेत. अशा प्रकारच्या तुम्हाला ओरिजिनल बॉटल्स इथून सुद्धा घेता येतील. आमच्या तिघांचा पहिला एक्सपिरियन्स आहे वाईन टेस्टिंगचा. अंकितने ऑलरेडी केला आहे. इकडे कसं यायचं, काय यायचं ते तर तुम्हाला मी सांगितलं. आम्ही प्रायव्हेट गाडीने आलो. तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता. इतर ऑप्शन मी तुम्हाला इथे लिहून दाखवतोय. चला तर मग आत्ता सगळ्या वाईन टेस्ट करूया आणि मजा करूया. चला तर मग आत्ता आपण सुला वाईनचा अनुभव घेऊया. सुला वाईनरीमध्ये आम्ही एंट्री घेतली. आजूबाजूचा ॲम्बियन्स मस्त होता. तिकीट काउंटरला जाऊन आम्ही टूर अँड टेस्टिंगसाठी रजिस्ट्रेशन केलं. पर पर्सन 700 रुपये असं रजिस्ट्रेशन फी होती. उरलेले पैसे आपण कुठेही वापरू शकतो. आमची टूर अँड टेस्टिंगचा टाईम 4 वाजताचा बुक केला होता. आमच्याकडे आता अर्धा तास बाकी होता, म्हणून आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो, जिथे त्यांचा कॅफे आहे. तिथून सुद्धा व्ह्यू मस्त असा दिसतो. तोपर्यंत तुम्ही आजूबाजूच्या परिसरात फिरू शकता किंवा फोटोसुद्धा काढू शकता. अर्धा तास आम्ही आजूबाजूचा परिसर बघितला.
त्यानंतर आम्ही टेस्टिंगसाठी गेलो. तुम्ही तुमची टेस्टिंग तिथे गेल्यावर टाईमनुसार बुकिंग करू शकता. आम्हाला 4चा स्लॉट मिळाला होता. आत्ता 4 वाजलेत आणि आता जाऊया टूर अँड टेस्टिंग करायला. We crushed. We had built a small winery. It was all very exciting, very difficult. We didn't even have a roof over the top of the winery when we crushed our first tank. And it took us about a year to produce our first bottle. So it took. And as all the growth started, after that growth and how demand increased, we shifted here. Now currently we are producing wine from here itself. During that sparkling wine making, we trapped CO2 inside the tanks, and wine, sealed wine making, we released out. It's the differentiation of sparkling wine making and sealed wine. द्राक्षापासून वाईन कशी बनवतात हे इथं सांगितलं जातं. तसेच त्याची एजिंग, फर्मेंटेशन कशा कशा पद्धतीने करतात याची माहिती या टूरमध्ये तुम्हाला मिळते. ही सगळी माहिती घेऊन आम्ही आता टेस्टिंगसाठी जाणार होतो. टेस्टिंगसाठी वेगळा रूम होता. आत्ता टूर झाली होती. आता वेळ आली ती टेस्टिंगची. ह्या 6 प्रकारच्या वाईन्स आम्ही आता टेस्ट करणार होतो. माझा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे कशी लागेल, काय चव असेल याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आता टेस्टिंगला चालू होण्याआधी इन्स्ट्रक्टरने पूर्ण इन्स्ट्रक्शन दिली की वाईन कशी पिली जाते, त्याचा ॲरोमा कसा असावा, कशा पद्धतीने ती पोर केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याप्रमाणे त्या इन्स्ट्रक्शन आम्ही फॉलो करून वाईन टेस्ट केली. सहा प्रकारच्या वाईन टेस्टिंग करून झाल्या होत्या. प्रत्येक वाईनची चव वेगळी होती आणि त्याचा ॲरोमा सुद्धा वेगळा होता. त्यातली एक 1.5 वर्ष जुनी असलेली वाईन सुद्धा आम्ही ट्राय केली. तिची चव फार कडू लागत होती, पण त्याचा नशा मात्र उत्तम होत होता. तुम्हाला जर इथून वाईन विकत घ्यायची असेल तर हा त्याचा चार्ट आहे आणि तुम्ही इथून विकतही घेऊ शकता. तर आत्ताच आपण सुला वाईनची पुन्हा टूर केली आणि 6 प्रकारच्या ड्रिंक्स ट्राय केल्या. ते तुम्ही आता बघितलं का आतमध्ये एवढा व्हिडिओ करायला अलाउड आहे, पण ते आवाज खूप होता आणि करू शकलो नाही. ते म्हटले की नेक्स्ट टाइम कधी आता आपण पूर्ण प्रोसेस दाखवू. पण हा व्हिडिओ काय मला मोठा करायचा नव्हता, कारण नाशिक टूरसाठी आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण एक टेम्पल केला त्याच्यामध्ये कवर, आणि आत्ता सुला वाईन केला आहे. आणि एकंदरीत मस्त अशा वाईन्स होत्या. मी आयुष्यात पहिल्यांदा ट्राय केल्यात वाईन्स आणि मस्त अशा लागल्या. थोडीशी चढलीसारखी झाले, मेंदूला थोडा गरगरते. आता थोडा पिझ्झा खायचा पण मन करतोय आणि आजूबाजूचा प्लेस एक्सप्लोर करायचा आहे. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मस्त असं वातावरण झालं. इथे राहण्याची पण सोय आहे, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचे चार्जेस काय असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं देतो. कधी राहायला आलो तर तेही सांगतो. चला तर मग आता अंकित वरून शूट करतोय. आता तिकडे जाऊया आणि काहीतरी खाऊन मग आजूबाजूची टूर करूया, मस्त असे फोटो काढूया आणि मग मुंबईला जाऊन निघूया. चला. तर आता पहिल्यांदा मी नाचोस मागवलोय आणि हे प्राइस कसं आहे ते तुम्हाला खाली जाऊन सांगतो. तर पहिला आपण हे ट्राय करूया. चालेल. तर अजून 2 गोष्टी मागवल्यात. एक म्हणजे फ्राईज आणि पेरी पेरी फ्राईज, त्यासोबत हे काय आपलं शेजवान नाही काय म्हणतात त्याला, सॉस आहे, टोमॅटो सॉस आहे आणि चीज पिझ्झा, चिकन चीज पिझ्झा आहे. तर आपण एक खाऊया. आणि जे आम्ही पर पर्सन 1000 रुपये भरले ना आपण, 1000 मध्ये 6 प्रकारच्या वाईन्स प्लस उरलेले आमचे 1200 रुपये चौघांचे मिळून त्याचं आम्ही जेवण मागवलं, म्हणजे काय असेल ते मागवलं. तर बाकी आपण खाली जाऊन बोलूया. आता एन्जॉय करूया. लेट्स गो.
व्हाईट टॉप हिला का आवडली? ती गाणं बोलत होती म्हणून ना. मी बोललो असतो पण जाऊ दे आता. नमस्कार. तर आज आम्ही सुला वाईन्समध्ये आलेलो नाशिक इथे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स ट्राय केल्या. तर मला सगळ्यात पहिली जी स्टार्टिंगला मी वाईन्स ट्राय केलेली ती खूप आवडली आणि एक शेवटची. थँक्यू. माझा एक्सपिरियन्स असा मस्त होता सुलाचा, जेणेकरून मला माहिती पडलं की सुला वाईन्स हे का इस्टॅब्लिश झालेलं, कशामुळे, आणि सुला हे नाव का इस्टॅब्लिश झालेलं. प्लस हे वाईन जी बनते त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पडलं की कशी एजिंग होते, बॉटलिंग होते, प्लस कुठून हे मॅन्युफॅक्चर होतं. दॅट वॉज रिअली ग्रेट, अमेझिंग. हे सगळं खूप छान वाटलं. मी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन टेस्ट केल्या आणि मी फर्स्ट टाइम वाईन टेस्ट केल्या आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घ्यायला हवा आणि इकडे यायला हवं. थँक्यू. तर आत्ताच सुला वाईन फिरून झालेला आहे आणि पर पर्सन आम्हाला 1000 रुपये असं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे प्रकार करायला म्हणजे चालत होतं, पण आम्ही फक्त 2 गोष्टी निवडल्या. टूर अँड टेस्टिंग, त्याचे 700 रुपये होते पर पर्सन, आणि मग उरलेले आमचे जे 300 रुपये म्हणजे टोटल 1200 रुपये होते. त्यांचा आम्ही मगाशी बघितलं की पिझ्झा खाल्ला, नाचोज आणि फ्राईज खाल्ले. तर असे पण तुम्ही युटिलाइज करू शकता उरलेले पैसे, किंवा जरी तुम्ही खायला गेलात एक्स्ट्रा बिल झाला तर ते तुम्ही पे करू शकता. पण तुम्हाला इनिशियली 1000 रुपीज तिकडे भरावे लागतात. ते तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही युटिलाइज करा. आता वाजले संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:15. अंधार झालाय आणि आम्हाला संध्याकाळचा सुला वाईन बघायला मिळालाय. तर चला आता घरी जाऊया, तिकडे छोटे मोठे फोटो शूट करूया आणि पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.